आई चाल्यासारखी वाटली मला आजी. खूप हलके वाटते. मी खूप वाट बघत होते तुझी. आजी, नर्मदा आत्या आणि प्रभाकर दादा कसे आहेत? अगदी सुखात आहेत हो दोघे. नर्मदा आता मुलींच्या शाळेत लहान मुलींना अक्षर ओळख करून देते. खरेच? हो. एका योग्य निर्णयानं पोरीचं आयुष्य सावरलं. नाहीतर जन्मभर पिचत राहिली असती. पण माझ्या राधेला नाही वाचवू शकले मी. आणि बयो, पुण्यात राहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली माझ्या. बाईला शिक्षण हवे, ती स्वावलंबी हवी. पुरुषाला असो किंवा बाईला परावलंबित्व आले की संपलेच सारे. मग मानही झुकते आणि कणाही वागतो. असो, याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. आधी मला सांग, तू आपल्या घरी राहतेस की सासरी? कधी इकडे तर कधी तिकडे. आई जाताना आम्हाला सुलोचना आईंच्या पदरात घालून गेली होती. त्यामुळे त्याही आमचा आईसारखाच सांभाळ करतात. माझाच नाही, सगळ्याच भावंडांचा. सुलोचनेचे कौतुक करतेस, पण सुमन बद्दल काही बोलली नाहीस. आजी, तुला माहितीये का, कावेरी आजी सुद्धा आमच्यावर माया करतात. त्याही आम्हाला हसवतात. आणि सुमन? आजी, तुला माहितीये का, त्र्यंबक आजोबा सुद्धा आमचे लाड करतात. सुमनचा विषय शिताफीने टाळतेस. मला कळलंय, सुमन नीट वागत नाहीये तुमच्याशी. पण होणारा त्रास मनात ठेवून वाद नको म्हणून गप्प राहणे फार थोड्या लोकांना जमते. आवडले मला. याला शहाणपणाचे वागणे म्हणतात. माणसांना सांभाळून घेण्याचे कसब या वयात तुला जमले, हे चांगलंय. पण एक सांगते, अन्याय होत असेल तर तो गप्प राहून सहन करणे हे चुकीचे आहे. पण योग्य वेळी त्याला वाचाही फोडलीच पाहिजे, किंवा न बोलता तो दूर करण्याचा मार्ग तरी शोधला पाहिजे. मिळाले बाई सगळे दागिने. जीव अगदी भांड्यात पडला माझा. पण चोर काही सापडला नाही. भलतेच म्हणायचं नाही हो. दागिने कसे गेले तेही कळले नाही आणि आले कसे तेही कळले नाही. काकू, मला तर हे सारे गूढच वाटते हो. होय तर माझे बाकीचे दागिने मिळाले गो, पण पोहे हार, मोत्यांच्या वाक्या, तन्मणी आणि पिछोड्या हे नाहीच मिळालेत. त्या दागिन्यात रूप अगदी खुलून दिसायचे हो माझे. माझ्या आईने दिले होते सारे. काकू, तुम्ही रडू नका बरं. माझ्याकडे हे सगळे दागिने आहेत. मी देईन तुम्हाला घालायला. अगं मंदे, अगं तुझ्याकडे आहेत म्हणूनच हिला ते नसलेले दागिने आठवले. काय ग गोदे? नाही मला सांग, सगळ्यांना सगळ्यांचा पूर्ण ऐवज मिळाला, मग तुझं काय झालं? पोहे हार, पिछोड्या, मोत्यांच्या वाक्या आणि तन्मणी हे तुझ्याकडे होतेच कुठे? या भोळ्या मंदेला फसवू नकोस. बाई 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 बाई, अहो काय बोलणे हे? तुम्हाला माहिती तरी आहे का तुमच्या बायकोकडे कोणते दागिने आहेत आणि कोणते नाही ते? कुणी लक्ष तरी असते का बायकोकडे? अगं असते का म्हणजे काय? सारखी भुणभुण चालू असते तुझी. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. त्या दामलेंच्या सुनेने अमके केले आणि त्या बर्वेंच्या जावयाने त्यांच्या लेकीसाठी तमके केले.
त्यामुळे तुझ्याकडे काय आहे आणि काय नाही हे तोंड पाठ झालंय मला अगदी. आणि खरं सांगू का गोदे, अगं नसलेल्या दागिन्यातच खुलून दिसतेस ना तू. अहो नका हो बोलू त्यांना. नसेल तुमच्या लक्षात राहिलं आणि नसतील मिळाले त्यांचे दागिने, मी देईन हो तुम्हाला माझे दागिने. बघ बुवा, पण नंतर माझ्याकडे रडत येऊ नकोस की आता ह्या म्हणतायत हे दागिने तू दिलेले नसून माझेच दागिने आहेत म्हणून. पाहिलेच ना कसे बोलून गेले मला. काकू तुम्ही नका काळजी करू, मी देईन माझे दागिने तुम्हाला घालायला. जे घडले त्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये माझा. उमेने हे सारे, मला तर काही सुधरतच नाहीये. दागिन्यांची गोष्ट तर मोठीच आहे, पण त्या सगळ्या मागे बाळकृष्ण, उमा, जोग, यशोदा, सदा या सगळ्यांची ठाऊक नसलेली रूपे दिसल्यामुळे अगदी घाबरून गेले हो मी. आपल्या जवळच्या माणसांनाही आपण ओळखत नाही हेच खरे, पण आता काय करायचंय? आता आता उमेचे काय करायचे? आणि हे सारे कुणापासून आणि किती काळ लपवून ठेवणार आहोत आपण? पण आई काय रे सदाशिवा, पुण्याहून मुसक्या बांधून तुला इथे आणलं, पण इथेही काही गप्प बसलेला नाहीस तू. मोठा क्रांतिकारक म्हणून त्या बाळकृष्णास मदत केलीस, तीही आमच्या अपरोक्ष. शेवटी पाहिलास ना काय झाला परिणाम? तो दरोडेखोर निघाला तो. अहो आप्पा, आपण जे पाहतो ते नेहमी सत्य असते असे नाही. सदाशिवा, इतके सारे होऊन गेल्यानंतर सुद्धा त्या मुलाची पाठराखण करणार आहेस तू? नवमतवादाचे वारे शिरलेत ना डोक्यात त्याच्या, त्यांचीच बाजू खरी वाटणार याला. अहो पण हे बघ सदा, या बाबतीत आम्ही तुझे काही एक ऐकून घेणार नाही. यात न गुंतलेलेच बरे, उगाच नाहक बदनामी व्हायची. माझं तर स्पष्ट मत आहे, क्रांतीच्या नावाखाली दरोडे घालतात ती पोरं. नाही अप्पा, माझी आधी तीच समजूत झाली होती आणि फार वाईट वाटले होते, परंतु सत्य वेगळेच आहे. म्हणजे काल रात्री तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आणि यशोदा गुपचूप देवळात दागिने ठेवायला गेलो. यशोदा, तुम्ही इकडेच थांबा आणि दाराकडे लक्ष ठेवा. शेवटी देवी आईच्या कृपेने सारे समजले आणि सारे दागिनेही परत मिळाले. पण छातीत भरलेली धडकी अजूनही तशीच आहे. उभाते आणि बाळकृष्ण दादा असे वागले हे अजून पचनी पडत नाहीये. आता काय होईल मातेचे? मलाही फार बेचैन व्हायला झाले, पण बाळकृष्ण दादाला इकडे आणून चूक तर नाही ना केली. एवढा अभिमान, तेवढे कौतुक वाटायचे त्याचे. आपण त्याच्यासाठी जितके करता येईल तितके केले. तो बाळकृष्ण दादा क्रांतिकारक नाही,
तर चोर निघाला ग. नाही, मी चोर नाही. दादा तू असे का केलेस बाळकृष्ण दादा? तू नाही म्हटलेस तरी आम्हाला कळले. तू आत्याला तूच दागिने चोरायला सांगितले. होय, चोरी असेच नाव देईल कुणी या कृत्याला. पण मी देवीला स्मरून सांगतो की ही एक आहुती आहे, स्वातंत्र्याच्या यज्ञात पडलेली एक आहुती. म्हणजे क्रांतीची मशाल हातात घेतली की घरदार ओवाळून टाकायचे असते. 6 महिने दिवाभिताप्रमाणे मी जोगांकडे राहिल्यानंतर जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हा मला कळले की आपले खूपसे साथीदार मारले गेलेत. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. मला दिसले की माझ्या साथीदारांची बायका पोरे, म्हातारे आई वडील अन्ना वाचून पाण्या वाचून मरताय. तरी सावकार कर्ज वसूल करतायत. आम्ही लोकांकडे मदत मागायला गेलो तर भीतीने लोक आम्हाला मदत करत नाही. उलट काही लोक शिपायांना आमची नावे सांगून आम्हाला त्यांच्या ताब्यात देऊन इनाम मिळवत आहेत. आम्ही पकडले जाऊ या भीतीने आम्ही न खाता पिता रानावनात लपून राहतो. परमेश्वरा, हे फार भयंकर आहे. सहा महिने सुरक्षित आणि सुखात राहिल्यानंतर मला माझ्या साथीदारांच्या वास्तवाची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवली. पण त्यासाठी तू देवीचे आणि गावातल्या बायकांचे दागिने. बयो, मी अनेक दिवस या गावात राहिलो, लोकांची सुबत्ता पाहिली. अगं, ज्याच्यापाशी ओंजळभर असते ना, त्याच्या ओंजळीतले चिमूटभर घेतले तर त्याला फरक पडत नाही. परंतु कुणाची तरी रिकामी ओंजळ त्या चिमटेनेही भरून जाते. देवीला लोक दान करतात, दागिने, पैसे, धान्य. पण अनेक गरीब पारतंत्र्यातून देशाला सोडवण्यासाठी मरणाऱ्यांना उपाशी राहावे लागते. मला त्यांना मदत करायची होती म्हणून हे सारे केले. पण उमाच्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास त्याचे काय दादा? अरे, पण आम्ही कोणाला इजा पोचवली नाही आणि आमचा हेतू. परंतु हे योग्य नाही ना. उपाय हवाच तुझ्या मित्रांच्या त्रासावर, पण तो हा नाही ना. दादा, तू आता इथे थांबू नकोस. आम्ही हा ऐवज इथे गुपचूप ठेवून परत घरी जाणार. जसे दागिने चोरीला कसे गेले कोणाला ठाऊक नाही, तसे ते परत इकडे कसे आले हेही कोणाला कळता कामा नये. नाहीतर तुम्ही पकडले जा. मला आणि यशोदेला तुझ्याविषयी खात्री होती, म्हणून आम्ही घरच्यांना सांगितले की तुझ्याशी बोलतो. खरे तर आप्पा आणि आईनेच तुला आणि उमेला वाचवले. शिपायांकडे न जाता हा मार्ग निवडला. ती बाळकृष्ण दादा, तू मातेला फसवू नकोस. ती खूप प्रेम करते तुझ्यावर. मी चुकलो.
मला क्षमा कर, पण तू मला समजव. माझे तिचे मार्ग वेगळे. मी आता पुन्हा कधीच या गावात तुम्हाला दिसणार नाही. मला खूप कामे करायची आहेत. प्रसंगी मेलो तरी बेहत्तर. एक सांगू दादा, मला माझ्या आईने आणि मोठ्या आजीने सांगितले तेच सांगते. क्रांती ही लोकांना मारून चोरी करू नये. क्रांती ही जनजागृती करून लोकांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवून करावी. आणि तीच क्रांती चिरंतन टिकते. जोवर जबरदस्तीने मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहत नाही. होय, ते आता कळले मला. तेच करेन. पण तुम्ही उमाला सांभाळा. मी योग्य नाही तिच्यासाठी. जोग आजोबा तिला सुखी ठेवतील, तिला सांभाळतील. त्यांना माझा नमस्कार सांग. येतो मी. थांब दादा. संभाळले फुलागत श्वास. या बांगड्या माझ्या आहेत, मला आईने दिलेल्या. या लोकांच्या गावी येते. घडविले होनी गुरु. नमस्कार करते. अगं अगं, साद आई आई आई. वात्सल्याचा पारिजात भांगणी. सुखी राहा.
येतो मी.